नमस्कार मैत्रिणी, तुम्ही कितीही चांगला शॅम्पू वापरा, पण जर केस गळत असतील, कोंडा जात नसेल आणि केस वाढतच नसतील तर समस्या बाहेर नाही, ती संकल्पामध्ये आहे. आज मी तुम्हाला केसांची अशी निगा सांगणार आहे ज्यामुळे कोंडा कमी होईल, केस गळती थांबेल आणि केस नैसर्गिकरित्या वाढायला लागतील. चला तर मग पाहूया. केसांची निगा म्हणजे फक्त शॅम्पू नाही, ती एक सवय आहे जी रोजच्या छोट्या गोष्टींनी तयार होते. सगळ्यात आधी समजून घ्या, कोंडा का होतो. जेव्हा आपल्या डोक्याची त्वचा कोरडी होते किंवा खूप ऑइल आणि धूळ जमा होते, तेव्हा पांढरे कण दिसायला लागतात आणि तिथूनच केस गळती सुरू होते. म्हणून पहिली सवय, आठवड्यातून 2दा तरी कोमट नारळ तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्कॅल्प मऊ राहतो, रक्तपुरवठा वाढतो आणि केसांच्या मुळांना ताकद मिळते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, डोकं स्वच्छ ठेवणे. बरेच जणी केस 4-5 दिवस धुत नाहीत आणि मग म्हणतात कोंडा जात नाही. घाम, धूळ आणि ऑइल एकत्र साचलं की कोंडा परत येतो. म्हणून आठवड्यातून 2-3 वेळा सौम्य शॅम्पूने केस धुणं खूप गरजेचं आहे. आता केस वाढत नाहीत याचं कारण जाणून घेऊया. आपण फक्त बाहेरून प्रोडक्ट लावतो पण आतून पोषण देत नाही. केस वाढण्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. म्हणून रोजच्या आहारात डाळी, अंडी, दूध, नाचणी, ड्रायफ्रूट्स असायलाच पाहिजे. हे केल्यावर केस जाड आणि मंजिनी लांब होऊ लागतात. आता एक सिक्रेट जो खूप कमी लोकांना माहीत आहे, ताण, ट्रस्ट. हो, हा केसांचा सर्वात मोठा शत्रू आहे. मनात जास्त ताण असेल तर केस अचानक गळायला लागतात. म्हणून दिवसातून 10-15 मिनिटे स्वतःसाठी मैत्रिणींनो नक्की काढा. थोडं चालणं, शांत बसणं हे केसांसाठी सुद्धा औषधासारखं काम करतं. आता कोंडा जास्त असेल तर काय करायचं? आठवड्यातून एकदा नारळ तेलात थोडासा लिंबाचा रस मिसळून डोक्याला लावा. हे स्कॅल्प स्वच्छ ठेवायला मदत करतं आणि कोंडा हळूहळू कमी होतो. आता केसाची निगा. केस खूप घट्ट बांधू नका, विशेषतः ओले असताना. ओले असताना तर अजिबात नाही. ओल्या केसांची मुळे खूप नाजूक असतात आणि तिथूनच केस तुटायला सुरुवात होते. आता एक महत्त्वाची गोष्ट जी खूप जणी इग्नोर करतात, केस गळायला लागले की आपण फक्त तेल बदलतो किंवा शॅम्पू बदलतो, पण केस गळतीचं खरं कारण वेगळंच असतं. जेव्हा केसाची मुळं कमकुवत होतात तेव्हा केस सहज हातात येतात, विंचरताना जास्त गळतात. यासाठी एक सवय खूप महत्त्वाची आहे. आठवड्यातून 2-3 वेळा डोक्याला हलक्या हाताने मसाज करा, पण जोरात नाही, हलक्या हाताने. यामुळे संकल्पामध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि केसांच्या मुळांना ताकद मिळते. हळूहळू का होईना केस गळती कमी व्हायला लागते. आणखी एक कारण, ओले केस विंचरणे. हे खूप लोक करतात, पण त्यावेळी केसांची मुळे खूप नाजूक असतात आणि तिथूनच केस
आणि तिथूनच जास्त केस गळायला लागतात. म्हणून केस सुकल्यावरच विंचरा. आता आतून केस मजबूत करायचे असतील, फक्त बाहेरून काही लावून फायदा होत नाही. शरीरात आयर्न आणि प्रोटीन कमी असेल तर केस गळती थांबत नाही. म्हणून आहारात डाळी, हिरव्या भाज्या, गूळ, खजूर, अंडी, दूध या गोष्टी नक्की ठेवा. हे केल्यावर केस गळणं कमी होतं आणि नवीन केस यायला मदत होते. आणखी एक छोटी सवय, जास्त गरम पाण्याने केस धुवू नका. गरम पाणी स्कॅल्प कोरडा करतं आणि त्यामुळे कोंडा वाढतो. नेहमी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा. अजून एक गोष्ट जी खूप कमी जणी लक्षात घेतात, आपण वापरत असलेला उशीचा कव्हर. हो, कापूस असलेला उशीचा कव्हर केसामधील नैसर्गिक ऑइल शोषून घेतो आणि त्यामुळे केस कोरडे, कमकुवत आणि फ्रीज होतात. म्हणून शक्य असेल तर स्टॅन आणि किंवा सिल्कचा उशीचा कव्हर वापरा. यामुळे केस कमी तुटतात आणि मऊ राहतात. आता एक महत्त्वाची सवय जी केस वाढवते. रोज 5 मिनिट डोकं खाली झुकवून हलका मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि केसांच्या मुळांना जास्त पोषण मिळतं. हळूहळू केस वाढायला मदत होते. अजून एक कारण जे केस गळती वाढवतं, पाणी कमी पिणं. शरीरात पाणी कमी असेल तर स्कॅल्प कोरडा होतो आणि तिथूनच कोंडा आणि केस गळती सुरू होते. म्हणून दिवसातून 7-8 ग्लास पाणी नक्की प्या. आठवड्यातून एकदा कांद्याचा रस डोक्याच्या त्वचेला लावा. कांद्यामध्ये नैसर्गिक गंधक सल्फर असतं. हे घटक केसांच्या मुळांना मजबूत करायला मदत करतात आणि स्कॅल्पमधील रक्तप्रवाह वाढवतात. त्यामुळे केस गळणं हळूहळू कमी होतं आणि नवीन केस यायला मदत होते. लावण्याची योग्य पद्धत. कांदा बारीक करून त्याचा रस काढा. तो हलक्या हाताने डोक्याच्या त्वचेवर लावा. 20 ते 30 मिनिट ठेवा आणि नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा. आता शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट, केसांची निगा म्हणजे 1-2 दिवसाचं काम नाही. ही रोजच्या सवयी आहेत. तुम्ही सातत्य ठेवलं तर केस खरंच बदलतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.